तर मंडळी आज आपण चाललो आहोत ते करंजे या गावी। त्या ठिकाणी असं देवस्थान आहे की ज्या ठिकाणी नवसाची परतफेड करण्यासाठी बैलांचे धड म्हणजे बैलांचं शरीर बनवून दिलं जातं। हे खरंच आहे का? तर चला मग जाऊया त्या देवस्थानाला भेट द्यायला। त्या देवस्थानाचं नाव आहे ते म्हणजेच पालकेश्वर। साधारण 10 ते 15 किलोमीटर अंतरावरती असलेलं हे गाव आहे आणि हे देवस्थान आहे। तर या ठिकाणी आपण आज भेट द्यायला जाणार आहोत। तर चला मग, खूप असं डोंगराळ भागात असलेलं हे देवस्थान आहे। तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तुम्ही म्हणशाल ह्यो जंगलात खडे फिरता, तर खरंच आम्ही डोंगरावरती इलाव। गावाचा करंजे गावात इलाव। माझ्यासोबत असत मम्मी, आयुषी, सुजित आणि पप्पा। एक्झॅक्टली कशा प्रकारे हे नवस कसे फेडले जातात हे बघण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत। पप्पा मला घेऊन आले, तर पप्पा पुढे गेलेत। खूप दमायला झालं। हा डोंगर पण खूप मोठा आहे, अगदी डोंगरावरती हे मंदिर आहे, म्हणजे हे देवस्थान आहे। तर चला, मी पण खूप एक्साइटेड आहे। माझ्यासाठी पण हे नवीन आहे, या ठिकाणी कधी आलेलो नाही। पप्पा घेऊन आले तर म्हटलं तुम्हाला पण दाखवूया। तर चला, या ठिकाणी कोण जास्त वस्ती वगैरे नाही आहे। या ठिकाणी पायवाट पण बघू शकता, जास्त अशी मळलेली नाही, म्हणजे जास्त लोक या ठिकाणी येत नाही। ही वेल लागेल, गोट्याची वेल आहे। कसला भारी वाटता जंगल। आत्ता वाचिल्यासारखा वाटता। हय काय होता गे? काय वीर असा? वाव, भारी खणले नाही वाटतं JCP। केवढी मोठी आहे बघ आई। वीर बघा की, वीर बघूया, भारी खणले। JCP खणले नाही वाटतं। भारी भारी खणले आहे ना। JCP नच रस्तो केला नाही तेवढं वीर बांधूसाठी। पाणी नाही वाटता, पावसात पाणी पाणी खया काय नाही गंडवल्यानी गावात त्याच्यावर काय का नाही। चला, पाणी नाही गे। तर या घनदाट जंगलातून प्रवास करत आम्ही आता या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी हे देवस्थान आहे पालकेश्वर बघा। अशा प्रकारे हे देवस्थान आहे पालकेश्वर। तर मंडळी, हे आहे पालकेश्वर देवस्थान, जे की कणकवली तालुक्यापासून साधारण 10 ते 15 किलोमीटर अंतरावरती हे देवस्थान आहे। तर या ठिकाणी नवसाची परतफेड करण्यासाठी अशा प्रकारे बैलांची जोडी दिली जाते, त्यालाच म्हणतात गाडे। अशा प्रकारे या ठिकाणी गाडे दिले जातात आणि नवसाची परतफेड केली जाते। समजा एखादा बैल, एखादं वासरू किंवा अन्य काही गुरं त्यांची तब्येत वगैरे ठीक नसेल, म्हणजेच की काही बैल चालत नसेल किंवा अन्य कोणता नवस या ठिकाणी जर तुम्ही बोललात आणि तो जर नवस पूर्ण झाला, तर त्या नवसाची परतफेड करण्यासाठी अशा प्रकारे या ठिकाणी बैलांची जोडी म्हणजेच बैलांचे गाडे दिले जातात, जे की तुम्हाला कुंभार बनवून देतात। अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही येऊन या नवसाची परतफेड तुम्ही करू शकता। तर असं हे आहे आपल्या कोकणातील एक पालकेश्वर देवस्थान। या कशा प्रकारे या ठिकाणी मातीची धडं या ठिकाणी ठेवलेली आहेत। खरंच खूप माझ्यासाठी पण हे एक वेगळं असं देवस्थान आहे। खरंच खूप मस्त वाटलं आणि खूप मोठं जंगलामध्ये आहे। कणकवली तालुक्यामध्ये करंजे या गावामध्ये हे देवस्थान आहे, ज्याचं नाव आहे की पालकेश्वर। कधी टाईम मिळाला, कधी कोकणात आला, तर या ठिकाणाला नक्की भेट द्या। खूप सुंदर असं आणि शांत अशा जागी हे देवस्थान आहे। तर चला मग, आजच्या व्हिडिओमध्ये आता घेतो तुमची रजा। ना भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, सोयीन राहा। बाय बाय मित्रांनो।